सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील नेमगाव जाळी येथे कोल्हार संगमनेर रस्त्यावर सर्वपक्षीय आंबेडकरी अनुयायांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले। या घटनेमुळे लोकशाही धोक्यात आली असून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आशिष शेळके यांच्यासह आंदोलकांनी व्यक्त केली। यावेळी बोलताना आशिष शेळके म्हणाले की जर देशाचे सरन्यायाधीशच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणूस कसा सुरक्षित राहील, हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी लोकशाही धोक्यात असल्याचे नमूद केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरही विरोध होत असेल तर याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला। सरन्यायाधीशांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आशिष शेळके यांनी यावेळी केली। प्राध्यापक अनिल मुंतोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मूलभूत गोष्टी नष्ट करण्याचे धोरण कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही। हक्क आणि अधिकार कोणीही फुकट दिलेले नाहीत, ते चळवळीतूनच प्राप्त झाले आहेत। त्यामुळे आंबेडकरी अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले। या आंदोलनात रिपाई तालुका अध्यक्ष आशिष शेळके, कैलास कासार, योगेश मुंतोडे, महिला आघाडीच्या नेत्या सौ रुपाली सोनवणे, प्राध्यापक अनिल मुंतोडे, राजेंद्र मुंतोडे, नानासाहेब कदम, बाळासाहेब कदम, जनार्दन साळवे, सर्जेराव सोनवणे, विजय खरात, सिद्धार्थ खरात, भारत गायकवाड, संग्राम शिळके, रवी रुपवते, मधुकर सोनवणे, स्वप्नील कदम, अनिकेत खरात, अनिल खरात, अशोक शेळके, रवींद्र शेळके, प्रतीक शेळके, राहुल बर्डे, आकाश पवार, सागर शिंदे, आनंद केदार, रोहित शेळके, कल्याण कदम, गौरव जगताप, स्वप्नील जगताप, रमेश भोसले, रावसाहेब पंडित, भरत भोसले, जग्गू बर्डे, विजय शेळके, सुनील कदम, अमोल खरात, गणेश खरात, ओंकार खरात, किरण जगधने, सागर थोरात, शुभम खरात, सागर खरात यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनामुळे कोल्हार संगमनेर रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने आणि आंदोलकांच्या मागणीचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले। या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। यावेळी पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तैनात होते। महाराष्ट्रामध्ये घडली ती म्हणजे सरन्यायाधीश महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर या ठिकाणच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित राहायला पाहिजे नव्हतं, परंतु त्या ठिकाणी या अधिकाऱ्यांना आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सरकारला याचं महत्त्व वाटलं नाही आणि ही खंत माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी बोलून दाखवली। म्हणजे सुरुवातच त्यांची त्या ठिकाणी अतिशय वाईट झालेली आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश हे काय कोणत्या आरक्षणामुळे होत नाही, त्यासाठी त्याची पात्रता असावी लागती, त्यांचा त्याग असावा लागतो, मेहनत असावी लागती आणि एवढंच नाही तर उच्च शिक्षित असलं पाहिजे, अनुभव असला पाहिजे, त्याच वेळी या पदापर्यंत पोहोचू शकतो। परंतु आजही स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आपण बघतो आहे की या मनुवादी लोकांनी ज्या पद्धतीने आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळात जोपर्यंत बाबासाहेबांनी राज्यघटना दिली नव्हती त्याच्या अगोदरच्या काळामध्ये शूद्रातील शूद्र म्हणून गणलं गेलं, तीच परंपरा आजही चालू आहे की काय, अशी शंका या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। कारण सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस सरन्यायाधीश साहेब बसतात त्यावेळेस या मनुवादीमधील काही वकील, जे आजही काही वकील बोलतोय मी की आजही त्या ठिकाणी त्यांना मिलॉर्ड म्हणण्यासाठी जर लाज वाटत असेल तर यासारखी मोठी शोकांतिका असू शकत नाही आणि याचा निषेध झालाच पाहिजे। आज देशाची परिस्थिती आपण जर बघितली तर आपल्या सभोवताली बघा, आपल्या गावामध्ये प्रत्येक जण एकमेकाकडे अतिशय चुकीच्या नजरेने त्या ठिकाणी बघतोय। त्याला कारणही तसं आहे की आपल्यामध्ये भांडणं लावून त्या ठिकाणी सत्ता भोगण्याचं काम या देशामध्ये असणारे 3% समाज या ठिकाणी अतिशय सोयीस्करपणे आपला अधिकार आणि वर्चस्व प्रस्थापित करताना दिसत आहे।
काय केलं यांनी? मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, त्या ठिकाणी धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, त्या ठिकाणी आता एसटीचाही मुद्दा पुढे येतोय, त्या एसटीचाही मुद्दा पुढे येतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या गावगाड्यामध्ये आपल्यामध्ये मतभेद तयार करायचे, आपल्यामध्ये वाद लावून द्यायचे आणि त्या ठिकाणी म्हणजे इंग्रजांनी जी 150 वर्ष आपल्यावर सत्ता भोगली यांच्यामध्ये तोडाफोडा राज्य करा, हीच पद्धत त्या ठिकाणी या सरकारमधील या 3% असणाऱ्या समाजाने अवलंबलेली आहे. आपल्यामध्ये वाद लावायचे, आपण आपसामध्ये भांडलो पाहिजे आणि सोयीस्करपणे त्या ठिकाणी या देशाची सत्ता आपल्या 3% समाजाच्या हातामध्ये राहील, आपण या देशावर वर्चस्व गाजू, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. हे आपण ओळखलं पाहिजे. कुठेतरी आपण सर्व बंधुभावाने राहतो गावगाड्यामध्ये, कोणी कोणाचा दोष करत नाही. आता गेले अनेक दिवसापासून या गावातील बौद्ध समाजाचा व्यक्ती असू द्या, तो मराठा समाजाचा असू द्या, धनगर समाजाचा असू द्या किंवा अन्य कोणत्याही समाजाचा असू द्या, प्रत्येकाच्या घरी जातो, ताटाला ताट लावून जेवण करतो. ही परिस्थिती बाजूला झालेली होती. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या पद्धतीने विष पेरण्याचं काम त्या ठिकाणी सातत्याने घडताना दिसत आहे. एवढंच नाही तर आपल्याला एक छोटंसं उदाहरण देईन. आपण शेतकरी वर्गातले लोक आहोत. आपण बघितलेलं असं की त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गाया आपण बाजारामध्ये घेऊन जातो. चांगल्या क्वालिटीच्या गाया आपल्याला बुधवारच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी विकण्यासाठी घेऊन जात असतो. परंतु काही गावातील सगळे लोक नाहीत, पण गावामध्ये 2-3% असे तयार झालेले आहेत की ते त्या ठिकाणची गाडी अडवणार, ती गाडी फोडणार, त्या ड्रायव्हरला मारहाण करणार. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांना कळत नाही. त्या ठिकाणी माझं तर म्हणणं एवढंच आहे, जर असा प्रश्न कुठे उद्भवला की जर चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी गायी असेल, गोरे असेल, बैल असेल, काय घेऊन जाण्याचा जर प्रयत्न होत असेल तर त्या ठिकाणी नक्की त्यांनी गाडी अडवली पाहिजे. पण कायदा हातात न घेता पोलिसांना त्या ठिकाणी इन्फॉर्म केलं पाहिजे, पोलिसांच्या ताब्यामध्ये त्यांना दिलं पाहिजे. परंतु कायदा आणि सुव्यवस्था बिघडल अशा पद्धतीचं कृत्य त्या ठिकाणी कोणीही करता कामा नये. राहिलं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी त्या ठिकाणी देईल. संगमनेर बस स्टॉपवर एक लोणीचे पास्टर होते 2. त्या स्टँडवर ते उभे होते, प्रवासासाठी निघालेले 2 पास्टर. प्रवासासाठी ते गाडीची वाट बघत त्या ठिकाणी उभे राहिले. त्यांच्या हातामध्ये काहीतरी बायबल असेल, पुस्तक असेल, काहीतरी धर्माचं त्यांच्याकडे पुस्तक होतं. 4-5 लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी काय केलं, त्या लोकांना विचारपूस करायला सुरुवात केली. तुमच्या हातामध्ये हे कसं, तुम्ही संगमनेरमध्ये धर्मांतर करायला आले का? आता कोणताही पुरावा नाही, काय नाही. वरून त्या लोकांना मारहाण केली, पोलिसांची गाडी बोलवली आणि त्या ठिकाणी पोलिसांना सांगितलं की ही धर्मांतर करायला आले, कुठलाही पुरावा नाही. आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला बोलवल्यानंतर या उलट या लोकांवरच गुन्हा दाखल करण्याचं ठरलं. म्हणजे जे पास्टर होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचं ठरलं. मला फोन आला की पीआय साहेबांना फोन आल्यानंतर मी पीआय साहेबांना फोन केला की साहेब हे बघा, त्यांनी धर्मांतर करण्यासाठी आले याचा कुठलाही पुरावा नाही. परंतु त्या ठिकाणी त्या जमावामध्ये त्या लोकांना जी मारहाण झाली, त्या लोकांना जी अश्लील शिवीगाळ झाली, त्या लोकांना ज्या धर्माच्या नावाखाली बोलण्यात आलं, याचा संपूर्ण व्हिडिओ माझ्याकडे आहे. या बाबतीत तुमचं काय म्हणणं? तर मग तिथून पुढं पीआय साहेब मला म्हटले की नाही, मी त्या ज्यांनी कायदा हातात घेतला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करू. म्हणजे जर कायदा हातात घेऊन जर तुम्ही अशा गोष्टी संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर. दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय. 4,000, 5,000, कधी कधी 6,000पेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटतं. हे बिल कधी कमी होणार? पण आता काळजी करू नका. हजारो लोक आपले वीज बिल 80% कमी करतायत सोलारमुळे. नमस्कार, मी प्रवीण. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत.
वीज वापरतोच, पण बिल मात्र दर महिन्याला वाढतंच. एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते, पण महिन्याच्या शेवटी बिल पाहून मनात एकच विचार, लाईट बिल कधी कमी होणार. आता यावर खरे समाधान. श्रीपाद सोलार सिस्टीम. एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची 25 वर्ष फ्री वीज वापरा. ना जनरेटरचा आवाज, ना वाढणारे बिल. आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस. आमचे ध्येय एकच, तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर्ड बनवणे. तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटनवर क्लिक करा. आम्ही तुमच्या घराची मोफत साईट व्हिजिट करून योग्य सोलार सिस्टीम दाखवू. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा.